आम्ही जेव्हा मेको या रोबोटिक पद्धतीने जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा आम्ही सुरुवातीला CT स्कॅन करतो आणि त्या पेशंटची एक्झॅक्ट ॲनाटॉमी आपल्याला माहिती होते CT स्कॅनमुळे आणि तो इम्प्लांट कसा बसवला गेला पाहिजे जेणेकरून त्याची जी ॲक्सिस आहे, त्याचा जो गुडघ्याची जी रचना आहे ही नैसर्गिकपणे मॅच होईल अशा प्रकारची नी रिप्लेसमेंट सर्जरी रोबोटच्या सहाय्याने आपल्याला करता येते। CT स्कॅन केल्यामुळं अगदी बारकाईनं म्हणजे त्याचं जे गुडघ्याचं जे फ्लेक्शन असतं म्हणजे जे अँगलमध्ये तो गुडघा बसला पाहिजे हे आपल्याला प्रिसाइजली मॅच करता येतं। त्याला अगदी छोटंसं जे हायली क्रॉसलिंक पॉली जे आहे ते अगदी कमीत कमी जाडीचं वापरून आपल्याला तो नी रिप्लेसमेंट करता येते। कमी टाक्यांमध्ये ते नी रिप्लेसमेंट करता येते आणि आजूबाजूच्या टिश्यूजला फारसा धक्का न लावता त्याच्यावरती इन्सिजन्स न घेता म्हणजे मिनिमम लिगामेंटला धक्का न पोचवता आपल्याला ते नी रिप्लेसमेंट करता येते। नमस्कार, मी मंगल राऊत, मी कराडवरून आले आहे। माझं वय 65। मला दोन्ही गुडघ्यांचा खूप त्रास होता का की म्हणजे मला असं काही कळतच नव्हतं, इतकं दुखायचं। आणि मग एक दिवस माझ्या मुलानं साईनाथ हॉस्पिटलला कांबळे सरांच्याकडे आणलं। मग सरांनी मला दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन सांगितले की गुडघे झिजली होती माझी। आम्ही घरी सगळ्यांनी विचार केला आणि मग घेतला निर्णय। आता माझं गुडघ्यांचं ऑपरेशन चांगलं झालं। मला वाटते मी 11 मार्चला माझं ऑपरेशन झालं आणि मग आता म्हणजे ह्या हॉस्पिटलची ही ख्याती आहे की इथली लोक सगळे घरगुती वातावरणात सगळं म्हणजे इतकं चांगलं पेशंटला हे देतात आणि कधीही म्हणजे असं हडतूड करत नाहीत किंवा काय, सगळे आम्हाला प्रेमानं वागवतात। तर कांबळे सरांची आणि साईनाथ हॉस्पिटलची मी खूप खूप आभारी आहे। रोबोटिकच्या तंत्रज्ञानाने आम्ही जेव्हा हे सांधेरोपण करतो त्यावेळेला जो पेशंटचा आधी CT स्कॅन केला जातो। CT स्कॅन केल्यानंतर त्या पेशंटच्या हाडाची जी एक्झॅक्ट रचना आहे ती त्या CT स्कॅन मार्फत आपल्याला समजते आणि त्यावेळेला तो कप आपला जो ॲसेटॅब्युलर कप आम्ही जो नवीन पार्ट जो बसवणार आहे तो जिथे हवा एक्झॅक्टली तिथंच बसवण्यासाठी आपल्याला ऑपरेशन पूर्वी प्लॅनिंग करता येतं। तसं ऑपरेशन पूर्वी प्लॅनिंग केल्यामुळे जेव्हा आम्ही ॲक्च्युअली ऑपरेशन करत असतो त्यावेळेला जे ॲसेटॅब्युलर जो रुग्णाचा जो ॲसेटॅब्युलमचा भाग आहे तो जेवढा पाहिजे तेवढाच कोरता येतो आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे त्याचं जे काही कोरणं आहे ज्याला आम्ही रिमिंग म्हणतो ते आम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात त्या अँगलमध्ये त्या व्हर्जनमध्ये आम्हाला तो सांधा तयार करता येतो, ते हाड जे आहे तो तयार करता येतो। इवन त्यामध्ये आम्हाला आपण जो हाडाची जी लांबी आहे त्या पायाची जी लांबी आहे याचं एक्झॅक्ट मोजमाप ऑपरेशन पूर्वी करता येतं। दुसऱ्या पायाच्या कंपॅरिझनमध्ये अगदी मिलीमीटर्समध्ये दोन्ही पायाची लांबी इक्वल करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान हे खरंच रुग्णांसाठी एक वरदान आहे। नमस्कार, मी तुळशीदास शिंदे, वय वर्ष 52। कोविडच्या ट्रीटमेंटनंतर 1 वर्षानंतर मला एव्हीएन डिटेक्ट झालं। एव्हीएन डिटेक्ट झाल्यानंतर माझ्या सर्व हालचालीवर नियंत्रण यायला लागलं। माझे खुबे आणि सांधे सगळे जखडून गेले होते। नंतर मी मागच्या महिन्यामध्ये साईनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर सुहास कांबळे यांना भेटलो। त्यांनी जे काही उपचार पद्धती समजून सांगितल्या त्यानंतर CT स्कॅन MRI केलं आणि रोबोटिक आर्मद्वारे सर्जरी करण्याचा त्यांनी मला सल्ला दिला। त्या ऑपरेशनमध्ये मला कमीत कमी त्रास झाला आणि चौथ्या दिवशी मी स्वतः चालायला लागलो। रोबोटिक आर्मद्वारे जी सर्जरी झाली त्यामध्ये कमीत कमी टाक्याचं ऑपरेशन झालं, ब्लड लॉस कमी झाला, माझी रिकव्हरी खूप लवकर झाली। जे मागच्या 10 महिने 12 महिने माझे सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाला होता तो अवघ्या आता मी 8 दिवसात पुन्हा पूर्वपदावर सुरू करेन याचा मला आत्मविश्वास आहे। मला मिळालेल्या उपचार पद्धतीमध्ये खूप जास्त मी समाधानी आहे। त्यामुळे मी डॉक्टर सुहास कांबळे आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो।